शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयसेल फर्टिलायझर या कंपनीच्या फर्टिफ्लो NPK 8047 या वॉटर सोल्युबल खताविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याच्या पिकातील कार्य, प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, ICL ही जगातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे ओळख म्हणजे त्यांच्या असलेल्या स्पेशालिटी ग्रेड तसेच त्यांचे येणारे रिझल्ट. तर आज आपण त्यांच्या फर्टिफ्लो NPK 8047 या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला फर्टिफ्लो 8047 या खताविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 8047 या ग्रीड खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर याच्यामध्ये नायट्रोजन हे 8%, फॉस्फरस हे 0%, पोटॅशियम हे 47% व सल्फर आपल्याला 7% पाहावयास मिळत असते. तर हे पिकातील पाण्याचे नियमन करून हे पिकातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 8047 चा वापर केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर NPK 8047 चा वापर केल्यावरती पिकातील फळांची साईज, रंग तसेच चकाकी वाढत असते. त्याच पद्धतीने पिकातील फळांची चव व गोडी वाढवते. त्याच पद्धतीने फळाची जी काही कीपिंग क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करत असते. त्याच पद्धतीने पिकातील न्यूट्रिएंटचा अपटेक सुधरवते व पिकातील पाण्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करत असते. तर शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 8047 चा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण 8047 या NPK ग्रेडचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 5 किलो प्रति एकर याचा ड्रिपमधून आपण वापर करू शकतो. तसेच याच्या किमतीचा विचार केला तर 10 किलोचं जे काही पॅक आहे, आपल्याला साधारणतः ₹2700 पर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फर्टिफ्लो NPK 8047 चा वापर आपण कुठल्या अवस्थेमध्ये करू शकतो? तर वापर करायचा झाला तर सेटिंग झाल्यावरती पिकातील फळ फुगवणीपासून आपण जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तसेच याचा जो काही pH आहे हा 2.8 असल्यामुळे सहजरित्या पिकाला उपलब्ध होत असते. त्याच पद्धतीने पिकातील न्यूट्रिएंट अपटेक चांगल्या पद्धतीने वाढवत असतं. याच्यामध्ये सल्फर 7% असल्यामुळे आपल्याला न्यूट्रिएंट अपटेक तसेच पोटॅश अपटेकसाठी चांगल्या पद्धतीने मदत करताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ग्रेड खत आहे. तसेच वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिफ्लो NPK 8047 या आयसेल फर्टिलायझरविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.